प्लीज लॉट देवाला धन्यवाद की आज पुन्हा एकदा आम्ही या यूट्यूबमध्ये आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आज आम्ही पाहूया की शेवटच्या काळामध्ये काही लोक कशा प्रकारे आज देवाच्या नावाचा चुकीचा वापर ते करू शकतात. काही लोक त्याच्यामध्ये फसू शकतात. काही लोक सेवा कार्यामध्ये असताना फसू शकतात. काही लोक आज देवाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करताना आम्हाला आढळत आहेत. आणि या सर्व गोष्टी कशामुळे होत आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे हा यांच्या जीवनावर परिणाम होत आहे, या आम्ही सर्व या संदेशामधून काही गोष्टी पाहणार आहोत. आणि या संदेशाला सुरुवात करत असताना आम्ही वचनापासून सुरुवात करून आम्ही देवाला धन्यवाद देऊया आणि गौरव देऊया, कारण त्याचं नाव आम्ही त्याचं जगामध्ये उंच करत असताना आम्ही संदेशाला सुरुवात करून आम्ही देवाचं गौरव करूया. थँक्यू जीसस. अनुवाद याचा 5वा अध्याय त्याचं 11वं वचन काय सांगतं आमच्यासाठी. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. वचन या ठिकाणी सांगते, सुरुवात आम्ही पाहत आहोत की परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की तुझा देव परमेश्वर याचं नाव तू कधी व्यर्थ घेऊ नको. कशा प्रकारे आम्ही व्यर्थ नाव घेत आहोत, कशा प्रकारे आज काही लोक त्याच्या नावाचा चुकीचा वापर करत आहेत. आम्ही पाहू शकतो, आज आम्ही जगामध्ये अनुभवू शकतो, सेवा कार्यामध्ये आम्ही अनुभवू शकतो. काही लोक आज या गोष्टी करत असताना बऱ्याच वेळेला त्यांना काही गोष्टी देहाकडून प्रकट झालेल्या असतात आणि देहाकडून प्रकट होणाऱ्या गोष्टी त्या लोकांचा गैरसमज असतो की मला हे आत्म्यातून रिव्हील झालेलं आहे आणि आत्म्यातून मला कोणीतरी सांगितलं आहे, देवाचा आत्मा माझ्याशी बोललेला असतो. आणि काही काही ठिकाणी ते देवाच्या नावाच्या खाली देहाकडून आलेली गोष्ट ते सहजरित्या आपल्या मुखातून बोलून जातात. सहजरित्या ते लोकांना ते कोणतीही गोष्ट सहजपणे सांगितली जाते आणि ज्यावेळी ती गोष्ट चुकीची ठरल्यानंतर तो व्यक्ती नंतर विचार करायला लागतो की मी हे बोललो होतो पण हे झालं नाही, कदाचित त्यांच्याकडे काहीतरी चुकी असेल म्हणून ही गोष्ट झाली नसेल. परंतु मला अशा लोकांना सांगू द्या की हे गोष्ट आम्हाला देवाकडून नसल्यामुळे, आमच्या देहाकडून आलेल्या उतावळीपणाने आम्ही सांगितल्यामुळे या गोष्टी आम्ही करत असताना चुकीची प्रोफेसी किंवा चुकीच्या गोष्टी आम्ही जर आमच्या मुखातून आम्ही त्या ठिकाणी सांगून एखाद्या भावाचं एखाद्या बहिणीचं काहीतरी सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असेल तर वचन सांगते, प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की तू माझं नाव व्यर्थ घेत आहेस, माझं नाव तू व्यर्थ घेत आहेस. आणि आम्ही कधी देवाचं नाव व्यर्थ आम्ही घेऊन कोणतंही काम करू नये, का तर परमेश्वर म्हणतो जर तू माझं नाव व्यर्थ घेत आहेस तर माझा राग तुझ्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मी तुझी कोणत्याही परिस्थितीमध्ये गय करणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला क्षमा करणार नाही, कारण तो देव पवित्र आहे, त्याचं नाव पवित्र आहे. कारण या जगामध्ये हर एक होणाऱ्या गोष्टी देवाच्या येशूच्या नावामध्ये होणाऱ्या आहेत. आणि जर त्याचं नाव चुकीच्या गोष्टीमध्ये होत असेल तर त्या जिवंत देवाला, येशू ख्रिस्ताला सुद्धा तो राग येणार आणि त्या रागाचा स्वरूप जर आम्ही पाहू शकतोय तर आम्हाला दंड, आम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून तो म्हणत आहे की मी तुझा देव परमेश्वर, मी तुझा देव असताना जर तू माझं नाव एखाद्या तुझ्या आत्म्याच्या द्वारे न येता तुझ्या देहाकडून जर तू नाव घेत आहेस आणि व्यर्थ घेत आहेस, तुझ्या मनाच्या गोष्टी तुझं सांगून एखाद्याचं सांत्वन जर तू करत असशील तर मी तुझी गय करणार नाही, कारण तू तुझ्या मनाला येईल त्या गोष्टी सांगत आहेस. मी तुला कोणत्याही गोष्टी रिव्हील केलेल्या नाहीत, मी तुला कोणत्याही गोष्टी प्रकट केलेल्या नाहीत, तर तुझ्याकडून आलेल्या गोष्टी तू सांगत असल्यामुळं आज त्या व्यक्तीचं कदाचित नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीचा जबाबदार स्वतः आम्ही लोक आहोत, कारण आम्ही देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी चुकीचा संदेश आम्ही प्रकट केलेला आहे. आणि अशा व्यक्तीसाठी देव म्हणत आहे की मी तुझी गय करणार नाही. माझ्या भावानं आज मला तुम्हाला सांगू द्या की मला ह्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत की आम्ही देवाच्या रागाच्या तावडीत आम्ही देवाचं नाव चुकीचं घेऊन कोणी त्याच्या तावडीमध्ये सापडू नये, कोणी त्याच्या रागामध्ये सापडू नये, कोणी त्याच्या क्रोधामध्ये आम्ही सापडू नये, कारण तो गय केल्याशिवाय राहणार नाही. तो गय कधी करणार नाही, तो कधी पुन्हा आमच्याकडे वळणार नाही, कधी तो आमच्या हाक ऐकणार नाही जर त्याला आमच्यावर राग आला असेल तर.
आम्ही देवाचं नाव आम्ही व्यर्थ घेऊ नये. वचन काय सांगते पुढे आम्ही पाहूया कशा प्रकारे अजून काही लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत आणि अजून सुद्धा फसत आहेत. कशा प्रकारे आम्ही पाहू शकतो. इर्मया याचा 23वा अध्याय त्याचं 25 वचन आम्हाला काय सांगतं. मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे असे म्हणून माझ्या नावाने असेच संदेश देतात. ते संदेश ते काय बोलतात ते मी ऐकले आहे. देव या ठिकाणी सांगत आहे काही लोकांना स्वप्न पडतात. काही लोक त्याच गोष्टीचा विचार करून दिवसभर एकाच गोष्टीमध्ये मग्न झालेले असतात. एकाच गोष्टीच्या विचारामध्ये ते दिवसभर रुजलेले असतात आणि या गोष्टी होत असताना संध्याकाळी झोपेत असताना शैतान त्यांच्याबरोबर या स्वप्नाच्या द्वारे खेळत असतो आणि काही गोष्टी त्यांना काही मोहक गोष्टी दाखवतो, काही चांगल्या गोष्टी दाखवतो आणि काही वाईट गोष्टी सुद्धा दाखवतो. आणि अशा व्यक्तींना वाटतं की कधी कधी मला तो स्वप्न ते देवाकडून आहे. कोणत्या तरी व्यक्तीचं नाव घेऊन तो येतो, कोणत्या तरी व्यक्तीचा चेहरा तो घेऊन येतो आणि काहीतरी निरोप एखाद्या व्यक्तीला आम्ही द्यायला जात असतो स्वप्नाच्या द्वारे. तर आम्ही त्या व्यक्तीला सांगत असतो की मला हे स्वप्न पडलं आणि हे स्वप्न देवाकडून आहे. आम्ही जर न प्रार्थना करता, आम्ही न जिवंत देवाला आम्ही विचारता की प्रभू हे जे स्वप्न दाखवलं आहे हे कुणाकडून आहे, हे माझ्या देहाकडून आहे, माझ्या मनचं आहे का सैतानाकडून आहे का प्रभू हे स्वप्न तुझ्याकडून आहे. आम्ही देवाला न विचारता ज्यावेळी आम्ही या स्वप्नाचा उलगडा न करता एखाद्या व्यक्तीला आम्ही थडकापडकी आम्ही स्वप्न सांगतो, आम्ही उतावळ्यापणाने त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्या स्वप्नाच्या द्वारे एखादा व्यक्ती भीतीमध्ये जगत असतो. एखादा व्यक्ती त्या क्षणाला ती भीती घेऊन तो राहतो. तो व्यक्ती त्या स्वप्नाच्या द्वारे निराशामध्ये जातो, तो चिंता करायला लागतो. या सर्वाचा दोष आमच्यावर येतो कारण आम्ही आमच्या मनाच्या द्वारे त्या व्यक्तीला आम्ही सांगितलेलं असतं. आम्ही देवाला विचारत नाही की हे स्वप्न कुणाकडून आहे. आणि देव अशा लोकांना म्हणत आहे की तू जे मनाचे शब्द बोलला आहेस की मी स्वप्न पाहिले, मी स्वप्न पाहिले. प्रभू म्हणत आहे मी या गोष्टी पाहिलेल्या आहेत, मी या गोष्टी ऐकलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला स्वतःचं गौरव करून घेण्यासाठी एखादी गोष्ट पूर्ण झाल्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी जातो आणि त्या समोरच्या व्यक्तीला म्हणतो अहो ब्रदर, अहो सिस्टर, मी ही गोष्ट तुम्हाला अगोदर सांगणार होतो. ही गोष्ट मला स्वप्नाद्वारे देवाने दाखवली होती, परंतु तुमचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी सांगायचं नाही असं ठरवलं होतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे. पण मी आत्ता तुम्हाला सांगतो की मी या गोष्टी महिन्या अगोदर, 2 महिन्या अगोदर मी या स्वप्नामध्ये पाहिल्या होत्या. मग ते व्यक्ती म्हणतात अहो ब्रदर, बरं झालं, देवाला धन्यवाद, तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुम्ही खूप आत्मिक आहात, तुम्हाला देवानं स्वप्न दाखवलं आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. तो व्यक्ती स्वतःचं गौरव करून घेण्यासाठी तो म्हणतो की मी स्वप्न पाहिले ते देवाने मला दाखवले. आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही जगत आहोत, कोणत्या मार्गात आम्ही जगत आहोत. देवाने दाखवलेलं स्वप्न जर देवाकडून असेल तर आमच्या मनातून, आमच्या जीवनातून त्या व्यक्तीसाठी योग्य मार्गदर्शन जाईल. पण जर आमच्या देहाकडून स्वप्न असेल तर त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही जे स्वप्न सांगितलेलं आहात आणि जर ते चुकीचं ठरेल तर याचा सर्व जाप, त्याचा सर्व राग, त्याचा सर्व दंड प्रभू दिल्याशिवाय राहणार नाही. का आमच्या जीवनामध्ये दंड येत आहेत, का आमच्या जीवनामध्ये आजारपण येत आहेत, का आमच्या जीवनामध्ये अजून समस्या येत आहेत, का आमच्या जीवनामध्ये अजून अश्रू येत आहेत, का आमच्या जीवनामध्ये अजून संकट येत आहेत. कारण आमचं कुठेतरी चुकत आहे. कुठेतरी आम्ही आमच्या मनच्या गोष्टी लोकांना आवडाव्या, आमचे लाईक आणि फॉलोअर्स वाढावेत, आम्ही देवामध्ये न वाढता आम्ही स्वतःला आम्ही जास्त भरवून द्यावं, आम्ही स्वतः जास्त किती चांगले आहोत, किती आम्ही महान आहोत हे दाखवून देण्यासाठी आम्ही देवाच्या नावाचा जर वापर करून, जरी आम्हाला एखाद्या देवानं गोष्ट दाखवली नसेल परंतु मला ती देवानं दाखवली म्हणून जर आम्ही या गोष्टी करत असेल तर प्रभू याच्यासाठी आम्हाला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणत आहे की मी तुमची गय करणार नाही. मी स्वप्न पाहिले असं तुम्ही स्वतः कधीही म्हणू नका, कारण प्रभूचं स्वप्न दाखवणं त्याच्या पाठीमागचा उद्देश खूप मोठा आहे. ज्यावेळी प्रभू स्वप्न दाखवत असतो ते स्वप्न लगेच पूर्ण होत नाही.
त्या स्वप्नाला काही ॲडिशनल गोष्टी आहेत, काही कंडिशनल आहेत, आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना तेवढेच दुःख आणि तेवढ्याच समस्या सुद्धा आहेत. आणि काही लोक त्या समस्या आणि ते दुःख न जाणता त्या स्वप्नाला सहजरित्या सांगून त्या व्यक्तीचं मनोरंजन करतात. त्या व्यक्तीला चांगलं काहीतरी काउन्सिलिंग केल्यासारखं त्यांना वाटतं, परंतु प्रभूकडून याच्याद्वारे आम्हाला शिक्षा होत आहे हे त्या व्यक्तीच्या जीव लक्षात कधीही येत नाही. म्हणून अशा लोकांना प्रभू म्हणत आहे की तुम्ही ज्यावेळी म्हणता मी स्वप्न पाहिले, प्रभू म्हणत आहे मी सर्व काही पाहत आहे की तुम्ही काय काय करत आहात. काही लोक स्वप्नात दृष्टांताद्वारे देव माझ्याशी बोलला म्हणून एखाद्या व्यक्तीला सांगायला जातात आणि त्याच्याद्वारे त्याच्या मुखातून आपलं स्वतःचं प्रशंसा करण्यासाठी ते आतुर असतात, काही काम करण्यासाठी आतुर असतात. अशा प्रकारचे आज सैतान त्यांना फसवत आहे. अशी लोक स्वतः फसत आहेत. अशा लोकांपासून आम्ही सुद्धा सावध राहिलं पाहिजे. जर एखादं स्वप्न आज तुम्ही पाहत आहात, ते स्वप्न वाईट असेल, चांगलं असेल, कशाही प्रकारे असेल, त्या स्वप्नासाठी तुम्ही प्रार्थना करा. ते स्वप्न कुणाकडून आहे? खरंच ते स्वप्न देवाकडून असेल तर त्या स्वप्नाचा उद्देश काय? ते स्वप्न तुम्हाला का दाखवलं? त्या स्वप्नाच्या द्वारे देवाला कोणता उद्देश पूर्ण करायचा आहे? या सर्वाचे तुम्ही अभ्यास अगोदर केला पाहिजे. आणि मग तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करून त्या व्यक्तीला त्या स्वप्नाचा अर्थ तुम्ही सांगितला पाहिजे. अशा लोकांसाठी अजून पुढे वचन काय सांगते त्याच्यामध्ये आम्ही 26 वचन पाहूया. माझ्या नावाने असत्य संदेश देणारे ते संदेश ते आपल्या मनातले कपट संदेश रूपाने कथन करतात, हे कोठवल चालणार. वचन या ठिकाणी पुन्हा एकदा देव आम्हाला सांगत आहे, काही लोक माझ्या नावाने असत्य संदेश देतात. देव या ठिकाणी स्पष्ट आज बोलत आहे. देव म्हणत आहे काही लोक माझं नाव त्या ठिकाणी घेऊन येतात. काही लोक कुठेही बसतात. कोणी झाडाखाली बसून वचन तयार करतो, कोणी गाडीवरून जाता जाता वचन तयार करतो, कोणी टीव्ही बघत वचन तयार करतो, कोणी इकडे तिकडे पाहत वचन तयार करतो. परंतु देवाच्या सांध्यात न बसता वचन जर तुम्ही तयार करत आहात, तुम्ही एखादा संदेश तयार करत आहात, तर तो संदेश आत्मिकरित्या होत नाही. एखादी गोष्ट जगातली पाहणं किंवा एखाद्या मंडळीमध्ये एखाद्या भावाला एखाद्या बहिणीनं काहीतरी बोललं किंवा एखाद्या घरामध्ये कोणता तरी गोष्ट काहीतरी वाईट काहीतरी घडत आहे आणि त्या व्यक्तीला जर त्याला समजावून सांगता येत नसेल तर लोक काय करतात, त्याच्याच मुद्द्यावरून ते वचन शोधायला सुरुवात करतात बायबलमधून, आणि वचन शोधून त्याच्याच मुद्द्यावरून ते संदेश तयार करतात आणि संदेश तयार करून ते सांगायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळी संदेश सांगत असतात त्या संदेशामधून सर्व आपला राग त्या व्यक्तीवर समोरच्या काढत असतात. ते वचनाचा वापर करतात आणि त्या वचनाच्या वापर होण्याच्या द्वारे त्या संदेशामधून आपला सर्व राग ते व्यक्त करतात. प्रभू म्हणत आहे हे असं कोटवर चालणार. माझ्या नावाने तुम्ही असत्य संदेश देत आहात, आपल्या मनातला कपट तुम्ही कथन करत आहात. तुमच्या मनात आजपर्यंत जितका तुम्ही राग साठवलेला आहे, जितका तुम्ही द्वेष साठवलेला आहे, जितकं आजपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही आपल्या मनात कितीतरी दिवस कितीतरी वर्ष तुम्ही राग मनात तो अजून तुम्ही ठेवलेला आहे. त्या व्यक्तीला जर तुमची सांगण्याची धाडस होत नसेल तर काही व्यक्ती आज ते वचनाच्या द्वारे बोलतात, वचनाचा आधार घेऊन ते बोलतात. अशा लोकांना प्रभू म्हणत आहे की ते माझ्या नावाने असत्य संदेश देतात. ते असत्य संदेश देतात. ते व्यक्ती राग दाखवतो, त्या वचनाच्या द्वारे राग काढतो आणि म्हणतो की हे देवाने मला दाखवलेलं आहे. का? तर तो समोरचा व्यक्ती बदलावा, त्याने स्वतः नम्र व्हावं, स्वतः त्याने माफी मागावी. या गोष्टीसाठी तो व्यक्ती वचनाचा आधार घेऊन तो त्या ठिकाणी संदेश सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रभू अशा लोकांना म्हणत आहे हे कोटवर चालणार. अशा लोकांची मी गय करणार नाही, अशा लोकांना मी क्षमा करणार नाही. कित्येक असे संदेष्ट आहेत, कित्येक आज सेवक आहेत, त्यांना सैतान आज फसवत आहे. काही लोक आज या सेवकाच्या द्वारे त्या सेवकाच्या द्वारे एकमेकांना ते नावं ठेवत असतात.
त्यांना कधी कधी वाटतं स्टेजवर मी दुसऱ्या सेवकाला जर नावं ठेवलं याचा अर्थ मी खूप भारी आहे, मी खूप छान आहे, मला जास्त ज्ञान आहे. परंतु या संदेशामधून आज ते स्वतःचा राग व्यक्त करतायत. ते त्यांना कधीही त्या पुलपिटवर समजत नाही, कधी त्या देवाच्या विधीवर समजत नाही की शैतान त्या विधीवर त्यांना चालवत आहे. देवाचा आत्मा त्यांना चालवत नाही. त्याच्या मुखातून बोलणारा आत्मा कोणता आहे? असत्य वधवणारा तो आत्मा आहे. कारण तो एखाद्या भावाविषयी, बहिणीविषयी जर तो कोणत्या गोष्टीमध्ये जर कमजोर असेल तर तो व्यक्तीला तो अजून निराशामध्ये नेत आहे. कारण तो त्याचा दोष दाखवत आहे त्या विधेवर उभा राहून. आणि प्रभू म्हणत आहे असं कोठवर चालणार. अजून मी या लोकांना क्षमा करत आहे. अजून मी या लोकांना या माझ्या स्वतःच्या सर्व गोष्टी यांना सर्व गोष्टीमध्ये मी त्यांना क्षमा करत आलेलो आहे. आज बदलतील, उद्या बदलतील म्हणून मी त्यांना संधी देत आहे. परंतु हे जर जास्तच होत असेल तर प्रभू म्हणतात हे कोटवर चालणार. देवाच्या प्रियानो, आज आम्हाला पाहूया या वचनाच्या द्वारे आम्हाला देव अजून काय बोलत आहे. आम्हाला संदेशामधून कोणालाही राग आम्हाला व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला सत्य सांगायचं असेल तर देवाकडून तो सत्याचा आत्मा तुम्ही घ्या, प्रार्थना करा, गुडघे आपले झिजवा आणि तो देवाचा सत्याचा आत्मा तुम्ही स्वीकार करा. आणि तो सत्याचा आत्मा आपल्या अंतकरणामध्ये घेऊन देव तुम्हाला ज्या सत्याच्या द्वारे तुम्हाला बोलण्यासाठी शिकवेल तो सत्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करा. कारण ज्यावेळी देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही सत्य बोलशिला, सत्य त्यांना बंधनातून त्यावेळी मुक्त करेल. परंतु आपला राग व्यक्त करण्यासाठी जर तुम्ही वचनाचा आधार घेऊन जर तुम्ही काही गोष्टी जर तुम्ही त्या ठिकाणी शेअर करत असाल तर या सर्व गोष्टीबद्दल देव तुमचा झाडा घेईल. देव तुमचा या गोष्टीबद्दल बदला घेईल. देव तुमचा सूड घेईल. हे तुमच्या लक्षात असू द्या. म्हणून प्रभू म्हणताय असं कोटवर चालणार. आमच्या रागासाठी, आमच्या फायद्यासाठी आम्ही कधी असल्या गोष्टीमध्ये आम्ही देवाचं नाव घेऊन पुढे जाऊ नये. आम्ही देवाच्या विधीवर देवाचं नाव चुकीचं घेऊन आम्ही त्याचा वापर करू नये. आज देव आम्हाला या गोष्टीवर शिकवत आहे. वचन काय सांगते आम्ही पुढे पाहूया. दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि त्याचं 20वा वचन काय सांगते. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने असा विचार केला की आरामी नामानाने आणलेला नजराना माझ्या धनाने न घेऊन त्याचवर दया केली आहे. परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. वचन या ठिकाणी आम्ही पाहत आहे. नामानाला कोडाने ग्रस्त झालेला होता आणि नामानाला काही सुचत नव्हतं की कोड कसं घालवावं. देवाच्या आत्म्याने अलिशाला ज्यावेळी सांगितलं की नामानाला जाऊन सांग की यार्दन नदीमध्ये 7 वेळा डुबकी घे. आणि ज्यावेळी नामाने त्याची गोष्ट ऐकल्यानंतर नामानाने 7 वेळा डुबकी मारल्यानंतर त्याचं कोड निघून गेलं. नामान त्या ठिकाणी खुश झाला आणि खुश झाला असताना तो अलिशाला म्हणाला मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलो आहे, मी नजराना घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही स्वीकार करा. अलिशामध्ये देवाचा सत्याचा आत्मा होता आणि त्या सत्याच्या आत्म्याच्या द्वारे अलिशाने नामानाला म्हणले की परमेश्वराच्या हुजूराची शपथ मी तुझ्याकडून काही एक घेणार नाही. परंतु त्या ठिकाणी अलिशाचा सेवक जो गेहजी होता त्याचं मन लोभाने सैतानाने भरवलेलं होतं. ज्यावेळी गेहजीला समजलं की आपल्या धन्याने अलिशाने देवाच्या सेवकाकडून नामानाकडून काही एक घेतलेलं नाही, त्यावेळी त्याने देवाचं नाव आणि त्याची शपथ व्यर्थ घेतली, चुकीची घेतली. त्या ठिकाणी वचनामध्ये आम्ही पाहिलं, आम्ही ऐकलं, त्या ठिकाणी तो म्हणत आहे की जो नजराना तो व्यक्ती घेऊन आलेला आहे, नामानाने जो नजराना घेऊन आलेला आहे, परमेश्वराच्या जीविताची शपथ मी तो नजराना घेतल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळामध्ये गेहजीसारखे काही लोक आहेत. आजच्या काळामध्ये गेहजीसारखे काही सेवक आहेत जी फसत आहेत. त्यांना वाटतं की एखाद्या व्यक्तीला आम्ही कॉन्सिल करताना सांगावं की तुम्ही जर दान दशांश दिला, जर तुम्ही अर्पण दिला, जर तुम्ही सेवकाला खायला प्यायला घातलं आणि पाप नाही सोडलं तरी तुम्ही आशीर्वादित होणार.
ते सत्य सांगत नाहीत. ते त्यांना पापापासून कसं मुक्त व्हावं या गोष्टी ते शिकवत नाहीत. ते स्वतःचा स्वार्थ शोधतात, ते स्वतःचा फायदा शोधतात. पण अशा लोकांसाठी प्रभू म्हणत आहे की तुम्ही स्वतःवर दंड ओढवत आहात. या सर्व गोष्टी कोणी पाहत नसेल तर तो जिवंत देव तो आज या गोष्टी पाहत आहे. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचं नाव मोठं व्हावं, स्वतःचं गौरव व्हावं, स्वतःचं नाव कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या जावं, स्वतःची इमेज वाढावी, या गोष्टीसाठी ते अशा प्रकारे देवाच्या नावाचा फायदा घेतात. काही चर्चमध्ये मार्गदर्शन करताना ती लोक काही प्रोफेसी करतात आणि म्हणतात, ओ तुम्ही पाप सोडलं नाही तरी चालेल, परंतु तुम्ही दान दशांश द्या, तुम्ही लोकांना खायला घाला, तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रार्थना ठेवा, तुम्ही देवाच्या सेवकांना कपडे घ्या, तुम्ही मदत करा, तुम्ही आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु वचन सांगते 2 धन्याची कोणी चाकरी करू शकत नाही. पाप आणि दान दशांश या दोन्ही गोष्टी एकत्र देव तुमचा कधी स्वीकार करणार नाही. प्रभू म्हणत आहे, जो कोणी आपल्या मनामध्ये अजून काही कपट ठेवलेला आहे आणि जर दान घेऊन तो मंदिरात येत आहे आणि तो वेदीवर जर चढवत आहे तर मला अशा अर्पणाचा वीट आहे. आणि आज लोक आपल्या मनामध्ये भरपूर घाण साठवून ठेवतात. पास्टरांनी सांगितले, काही माझ्या सेवकांनी सांगितले की नाही बोललं तरी चालेल, परंतु दान दशांश देऊया. मी रागाने या व्यक्तीसोबत मी 5 वर्ष बोलत नाही, ठीक आहे, मला आवडत नाही, मी बोलत नाही, मी नाही बोलत तर चालेल, तरी पण मी आशीर्वादित होणार आणि मी जाऊन दान दशांश देतो, मी लोकांना खायला घालतो, मी चर्चसाठी काहीतरी मदत करतो. पण तुम्हाला सांगू द्या, अशा लोकांसाठी प्रभू म्हणत आहे की मला तुझ्या अर्पणाचा देखील वीट आहे. आणि त्या वीट आणणाऱ्या गोष्टी जर आम्ही अजून करत आहोत तर प्रभू आमची गय करणार नाही. घ्यायचीसारखं आमचं मन नसावं, घ्यायचीसारखं आमचं मन लोभाने भरलेलं नसावं. यहूदा इस्करियोतला येशूने कितीतरी वेळा स्वतः नाव घेऊन सांगितलं की तूच मला धरून देणार आहेस. याचा अर्थ काय? त्याला एक बदलण्याची त्या ठिकाणी संधी होती, परंतु त्याचं मन लोभाने भरलं होतं. येशू सोबत फिरून त्याचं मन तरी सुद्धा बदललं नाही. शेवटी त्याला जे करायचं होतं तेच त्याने केलं आणि त्याने येशूला धरून दिलं. धरून दिल्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि काही लोकांवर दंड आल्यानंतर त्यांना तो पश्चाताप होतो की मी या गोष्टी का केल्या. काही लोक स्वतःचा फायदा शोधण्यासाठी, स्वतःच्या लोभापोटी, स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराचं नाव त्या ठिकाणी व्यर्थ घेतात आणि काही गोष्टी चुकीच्या त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. आज अशा लोकांमध्ये आम्ही फिरत आहोत का? आज अशा लोकांच्या सहवासामध्ये आम्ही आहोत का? सहभागितेमध्ये अशा लोकांबरोबर आम्ही आहोत का? आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणत्या आत्म्याने करत आहे? आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आत्म्यापासून आहे काय? तो प्रार्थनापूर्वक आम्हाला सांगत आहे काय? आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती आम्हाला योग्य वाट दाखवत आहे का? तो खरंच प्रभूचं नाव योग्य रीतीने घेत आहेत काय? या सर्व गोष्टी आम्ही आजच्या युगात आम्ही तपासून घेतल्या पाहिजे. जर आम्ही या गोष्टी तपासत नाही, जर आम्ही या गोष्टी पाहत नाही, आम्ही या गोष्टीला आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करत नाही, तर आम्ही सुद्धा त्या व्यक्तीसारखं फसू शकतो. आम्ही फसू शकतो, कारण फसवणारे व्यक्ती या जगामध्ये आलेले आहेत. घ्यायचीचं मन त्या थोड्याशा पैशासाठी, थोड्याशा त्या वस्तूसाठी त्याचं मन सैतानाने विचलित केलं. काही सेवकांचं मन देखील आज विधीवर सैतान असं विचलित करत आहे. काही जास्त क्राऊड दिसल्यानंतर, जास्त लोक दिसल्यानंतर काही सेवकाचं मन बदलतं. सुरुवातीला थोडी लोक असताना, सेवा करत असताना तो सेवक हळू बोलत असतो, नम्र बोलत असतो, आणि लोक वाढल्यानंतर, चर्च भरल्यानंतर, काही जास्त थोडं फोन आल्यानंतर त्या सेवकाचं मन बदलतं, त्याची भाषा बदलते, त्याचा आवाज बदलतो, त्याची लँग्वेज पूर्ण लँग्वेज बदलून जाते, त्याची ट्युनिंग बदलून जाते. आणि हे बदलणं याचा अर्थ आम्हाला सैतान त्या ठिकाणी फसवत आहे, आम्ही फसत आहोत त्या ठिकाणी. आणि शेवटच्या काळामध्ये या गोष्टी होत असताना आम्ही स्वतःला तपासूया की आम्ही फसणाऱ्यामध्ये आहोत काय.
स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही परमेश्वराचं नाव कधी आम्ही व्यर्थ घेऊ नये. वचन आम्हाला पुढे अजून काय सांगते आम्ही पाहूया. तिताला पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 10वं वचन आम्हाला काय शिकवतं. कारण अनावर व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुनता झालेल्या पैकी आहेत. वचन या ठिकाणी सांगते शेवटच्या काळामध्ये काही अनावर बोलणारी लोक आलेले आहेत, काही व्यर्थ लोक आलेले आहेत आणि फसवणारी लोक देखील आलेले आहेत. आम्ही तपासूया आमच्या आजूबाजूला ती लोक आहेत काय. जर ती लोक असतील आणि गोड गोड बोलत असतील आणि तुमचा मार्ग चुकवत असतील तर आम्हाला समजलं पाहिजे त्या क्षणाला की आमची सुद्धा वाट ते आमची सुद्धा ती वाट ती लोक बदलत आहेत. आणि जर आमची वाट बदलत असेल तर इतके दिवस आम्ही केली प्रार्थना, इतके दिवस आम्ही केली प्रामाणिक सेवा आमची व्यर्थ ठरू शकते. काही लोक अनावर बोलतील. अनावर कसं बोलतील आम्ही पाहूया. कशा प्रकारे ते अनावर बोलतील. काही लोक म्हणतील इट्स ओके ब्रदर, जर तुम्हाला पाप सुटवत नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असू दे, तुमच्या हातून पाप होते करा, परंतु तिकडे प्रार्थना सुद्धा करा. ही अनावर गोष्ट आहे. जर तुम्हाला ते पाप सोडण्यासाठी सांगू शकत नाहीत आणि ते पाप करा म्हणत आहेत तर ही गोष्ट तुमच्यासाठी अनावर आहे. व्यर्थ गोष्ट कोणती आहे आम्ही पाहूया. व्यर्थ गोष्टी कशा प्रकारे बोलतात लोक. काही लोक आम्हाला आमच्या माघारी एखादा भाऊ एखादा बहीण आम्हाला काही बोललं नसेल परंतु त्याच्याने आमच्यामध्ये वाद निर्माण व्हावा, गैरसमज निर्माण व्हावा आणि त्या व्यक्तीपेक्षा हा व्यक्ती आमच्या जवळ जास्त असावा म्हणून ती लोक आम्हाला जरी एखाद्या भावानं काही बोललं नसेल तरी तो आमच्या माघारी तो बोलला असं म्हणून सांगून तो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. जर आम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतोय, पटकन विश्वास ठेवतोय आणि विश्वास ठेवल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीसाठी आमचं मन जर दुःखी होते, त्या व्यक्तीसाठी आमचं मन रागिष्ट होते, कपटाने भरतंय, याचा अर्थ आम्ही सुद्धा व्यर्थ गोष्टीमध्ये जगत आहोत. व्यर्थ लोकांच्या आम्ही सहभागितेमध्ये येऊन आम्ही परमेश्वराचं नाव व्यर्थ घेत आहोत. काही लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू हा भरपूर व्यक्ती असा आहे, भरपूर तसा आहे, याचा अर्थ आम्ही व्यर्थ चुकीची प्रार्थना करत आहोत. एखाद्या भावाचा दोष उघड करून मंडळीमध्ये मोठ्याने प्रार्थना करत असताना एखाद्या भावाची मोठी चूक आम्ही उघड न करता आम्ही गुप्तपणे आमच्या घरामध्ये जर प्रार्थना करणारा व्यक्ती असेल तर आम्ही व्यर्थ प्रार्थना करणारा व्यक्ती नाही. आम्ही एक चांगल्या पद्धतीचे व्यक्ती आहोत कारण आम्ही योग्य पद्धतीने प्रार्थना करणारे आहोत. पुष्कळ लोक फसवणारे आहेत. काही लोक येतील आणि म्हणतील मंदिराला मदत करा, दान दशांश द्या, लोकांना खायला घाला, तुम्ही या ठिकाणी सेवेला जावा, त्या ठिकाणी सेवेला जावा, काम नाही केलं तर चालेल, पाप नाही सोडलं तर चालेल. ही लोक तुम्हाला फसवत आहेत. कारण प्रभू म्हणत आहे जोपर्यंत तुझं पाप सुटत नाही तोपर्यंत तू सेवा सुद्धा करू शकत नाही. कारण जोपर्यंत आम्ही पाप सोडून देऊन आम्ही पश्चाताप करत नाही देवाचा आत्मा आमच्यामध्ये येऊ शकत नाही. देवाचा पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये आला नाही तर आम्ही एखाद्याला सुवार्ता सांगू शकत नाही, आम्हाला त्याचं प्रकटीकरण येऊ शकत नाही, आम्हाला देव आमच्याशी बोलू शकत नाही. आमच्या मनानं आम्ही कोणतीही गोष्ट करू नये. आज शेवटच्या काळामध्ये काही लोक नुसती प्रोफेसी करत आहेत, भरपूर मोठमोठी प्रोफेसी करतात आणि काही लोकांची प्रोफेसी फेल जाते, चुकीची ठरते आणि चुकीच्या ठरणाऱ्या प्रोफेसीवर काही लोक पटकन विश्वास ठेवतात आणि त्याच गोष्टीमध्ये प्रार्थना करत बसतात आणि देवाचा आत्मा त्यांना शिकवत असतो ही गोष्ट नको, दुसऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना कर. त्यांना वाटतं की मला या गोष्टीसाठी प्रार्थना करायला नको, पहिली ही गोष्ट प्रार्थना केली पाहिजे. जर आम्ही त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहोत आणि देवाच्या आत्म्याचं जर आम्ही ऐकत नाही याचा अर्थ आम्ही स्वतःला फसवत आहोत आणि आम्ही स्वतः त्या गोष्टीमध्ये फसत आहोत. आम्ही कधी या गोष्टीमध्ये फसू नये, आम्ही कधी फसू नये. कारण वचन सांगते शेवटच्या काळामध्ये फसवणारे, अनावर आणि व्यर्थ बोलणारे लोक उठतील. काही ती मंडळीमध्ये असतील,
काही ती सोबती असतील, काही ती घरामध्ये असतील, आम्ही सर्व गोष्टी पारख केली पाहिजेत. कोणता व्यक्ती आमच्याबरोबर कशा पद्धतीने बोलत आहे, कोणता व्यक्ती आम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आम्हाला तो कॉन्सलिंग करत आहे, आमची परिस्थिती पाहून तो आम्हाला काय शिकवत आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास जर आम्ही न करता आम्ही जर त्याच्यामध्ये पडलो तर आम्ही फसू शकतोय. काही लोक अशा प्रकारे फसवतात. एखादा भाऊ सेवेमध्ये वाढत असताना तो कमजोर झाला, तो दुबळा झाला, तो काहीतरी गोष्टीमध्ये खाली पडला तर त्याचा फायदा ते घेतात. त्याच्या पाठीमागे पैसे मिळवण्याचा काहीचा उद्देश असतो, त्याच्या पाठीमागे त्याची पोस्ट मिळवण्याचा काहीचा फायदा असतो, त्याच्या पाठीमागे त्याचं नाव मिळवण्याचा काही जणांचा उद्देश त्या ठिकाणी असतो. काही लोक अशा प्रकारे आपल्या सोबत्याला फसवतात आणि फसवून त्या ठिकाणी देवाचं नाव व्यर्थ घेऊन ते सेवा करत आहेत. काही लोक म्हणतात या चर्चला जाऊ नका, ते चर्च बरोबर नाही, या पास्टरकडे जाऊ नका, ते पास्टर बरोबर नाहीत, मीच बरोबर आहे, माझंच ऐका, मी सांगतोय तेच करा. जो व्यक्ती माझंच बरोबर, मीच बरोबर, अशा प्रकारे जर तुमच्यामध्ये काउन्सिलिंग करणार कोणी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा की तो व्यक्ती कितपत बरोबर आहे, तो व्यक्ती खरोखर देवाकडून आहे का, तो आत्म्याच्या द्वारे या गूढ गोष्टी बोलत आहे काय. या सर्व गोष्टी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. या सर्व गोष्टी आम्ही प्रार्थना करून आम्ही देवाचा उपस्थितीचा आनंद घेऊन आम्ही त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आम्ही फसत आहोत का आम्ही सावध आहोत. आम्ही फसवणाऱ्या लोकांपासून या शेवटच्या काळामध्ये आम्ही सावध राहूया. वचन काय सांगते, आम्हाला या सर्व गोष्टीसाठी जर आम्हाला फसायचं नसेल, आम्ही व्यर्थ बोलणार नसेल तर आम्हाला काय केलं पाहिजे. वचन काय सांगते आम्ही पाहूया. गणना याचा 23वा अध्याय त्याचं 12वं वचन काय सांगतं. त्याने म्हटले, परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालेल तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना. वचन या ठिकाणी सांगते बलाम आणि बलाकाची गोष्ट आम्हाला ठाऊक आहे. कितीतरी वेळा बलाकाने सांगितलं होतं की या लोकांना शाप दे, परंतु बलामाच्या मुखातून नेहमी आशीर्वाद येत होता. का? कारण तो देवाच्या उपस्थितीतला व्यक्ती होता, देवावर पूर्ण विश्वास ठेवलेला व्यक्ती होता. कारण बलाम देवाला पूर्ण समर्पित झालेला व्यक्ती होता. आज आम्ही स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आज आम्ही देवाला पूर्ण आमच्या अंतकरणातून, मनातून, आमच्या मुखातून, आमच्या ओठातून, कंठातून त्याला आम्ही समर्पित झालो पाहिजे. ज्यावेळी तुमचं मुख तुम्ही परमेश्वराच्या हातात देशीला, तुम्हाला कोणी व्यक्ती शाप देण्यासाठी उभा केले, बलामासारखं नक्कीच तुम्ही आशीर्वाद देणारे व्यक्ती होणार. कारण बलाम या ठिकाणी म्हणत आहे, तो म्हणला की परमेश्वरानं जे माझ्या मुखामध्ये घातलेलं आहे त्याच गोष्टी मी जपून बोलायला पाहिजेत. आज या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे. जर त्याचं नाव व्यर्थ घ्यायचं नसेल तर आम्हाला या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक क्षणाला आमचे शब्द आम्ही जपून बोलायला पाहिजे. आम्ही प्रत्येक शब्द आम्ही जपून बोलायला पाहिजे. आम्ही जर जपून बोलतोय तर आम्ही कोणत्याही प्रभूच्या दंडाज्ञामध्ये आम्ही सापडणार नाही, कोणत्याही क्रोधामध्ये आम्ही सापडणार नाही. आम्ही जर जपून बोलतोय तर आम्ही परमेश्वराचं नाव कधी आम्ही व्यर्थ घेणार नाही. आम्ही फसवणाऱ्यातले कधीही लोक होणार नाही. आम्ही विचार करून आम्ही योग्य रीतीने देवाच्या आत्म्याच्या द्वारे देवाला समर्पित होऊन आम्ही एखाद्या व्यक्तीला जर मार्गदर्शन करतोय तर त्या व्यक्तीचं जीवन आशीर्वादित होणार आणि तुमचं सुद्धा जीवन आशीर्वादित होणार. का? कारण तुम्ही देवाकडून आलेला निरोप त्या व्यक्तीला तुम्ही सांगत आहात. देवाकडून आलेला निरोप, मनचा निरोप जर सांगत आहात तर तो व्यक्तीला नक्कीच तो निरोप घातक ठरू शकतोय. परंतु देवाकडून आलेला निरोप त्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतोय, त्याच्या तारणाकडे तो त्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून परमेश्वर जो आमच्या मुखामध्ये शब्द घालेल तितकंच आम्ही बोलायला पाहिजे. जे परमेश्वर आम्हाला सांगेल या गोष्टी तुला आज बोलायच्या आहेत त्याच गोष्टी आम्ही बोलायला पाहिजे, तरच आमचं जीवन आमचं आशीर्वादित होईल. देव बाप करो या वचनाद्वारे
देव तुम्हाला आशीर्वादित करू. जर हा तुम्हाला संदेश आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या संदेशासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तुम्ही कमेंट्स द्या. आणि जसं तुमचं जीवन आशीर्वादित झालेलं आहे तसं इतरांचं जीवन देखील आशीर्वादित व्हावं म्हणून ही लिंक आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. कारण तुमचं एक शेअर करणं एखाद्या व्यक्तीचं जीवनाचं तारण ते बनू शकतं आणि त्याचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मिळेल. यस, देवबाप तुम्हाला आशीर्वाद करू. गॉड ब्लेस यू. या आम्ही प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहे. तुझं नाव उंच करतो, तुझं गौरव करतो बापा. हा संदेश तो आशीर्वादित केला सुद्धा धन्यवाद. आज आमच्या मुखाद्वारे योग्य गोष्टी बोला सुद्धा धन्यवाद. विश्वास ठेवतो आज जे लाईव्हमध्ये पाहत आहेत बापा, जे भाऊ बहीण पाहत आहेत, प्रत्येकाच्या जीवनापर्यंत हा वचन आज बापा तू पेरलेला आहे सुद्धा धन्यवाद. या वचनाद्वारे प्रत्येकाचं आत्मिक जीवन बदलण्यासाठी त्यांना तू आजपासून मदत करत आहे सुद्धा धन्यवाद. राजा वचन त्यांच्या जीवनामध्ये 100 पट पीक त्याच्या जीवनामध्ये ते काम करण्यासाठी तू सहाय्य कर बापा. वचन त्याच्या जीवनामध्ये पीक त्याला 100 पट देऊ दे राजा. तू दया कर बापा. आज काही बापा त्याच्या मुखामध्ये अपशब्द असतील, काही लोकांच्या मुखामध्ये आज या बापा व्यर्थ नाव असेल, अजून फसवणाऱ्या गोष्टी होत असतील तर प्रभू त्यांना तुझा पवित्र आणि सत्याचा आत्मा तू त्या लोकांना दे आणि त्या आत्म्याच्या द्वारे आज त्यांचे जीवन बदललं जाऊ दे सामर्थ्य नावामध्ये. प्रत्येकाला देव आज तू आशीर्वादित कर राजा. प्रत्येकाला देवा तू आज आशीर्वादित कर. ज्याने आज आत्म्यापासून जो वचन स्वीकारलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या लोकांना आत्मिक वाढीमध्ये तू मदत कर बापा. सर्व गौरव आम्ही तुला देत आहे राजा. या संदेशाद्वारे जसं यांचं जीवन तू आशीर्वाद केलंस, अजून त्यांना आत्मिक वाढीमध्ये तू मदत कर आणि तुझं गौरव होऊ दे बापा. आजपासून प्रभू ते तुझं नाव कधी व्यर्थ घेणार नाहीत, तर तुझं नाव योग्य रीतीने घेण्यासाठी आज त्याच्या मुखामध्ये तू तुझा पवित्र शब्द आणि पवित्र आत्मा घातलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो राजा. तुझं नाव उंच करतो. सर्वांचं जीवन, सर्वांचा परिवार, सर्वांचा सर्व आत्मिक जीवन तू आशीर्वादित कर बापा आणि तुझं गौरव होऊ दे. 14:14 प्रमाणे येशू तुझ्या नावामध्ये आम्ही सर्व काय मागितलं आणि दिलंच धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये करतो म्हणून ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन जीसस.